नमस्कार, मी नीलम राजपूत आणि गुरुजींची मुख्य म्हणजे मी ओळख करून गुरुजींना सांगतेय की तुमची ओळख करून घ्या की गोविंद शास्त्री जोशी. तर गुरुजी काय तुम्ही सांगा, तुमच्याबद्दलची माहिती सांगा. मी गोविंद सोमेश्वर शास्त्री जोशी, साताऱ्यामध्येच राहणारा, श्रीमदाचे शंकराचार्य मठ शनिवार माचीपेठ या ठिकाणी लहानाचा मोठा झालो आणि पंडित काशीनाथ शास्त्री जोशी यांच्याजवळ शिकलो. आमचे वडील सोमेश्वर शास्त्री जोशी, आमच्या आईचं नाव सौ शैलजा सोमेश्वर शास्त्री जोशी. आमचं सगळं शिक्षण शंकराचार्य मठामध्ये झालं आणि लहानपणापासून सगळी काही घडण आहे ती तिथेच घडलेली आहे. सध्याच्या काळामध्ये साताऱ्यामध्ये गुरुवार पेठेत उमाशंकर अद्वैत वेदांत विद्यापीठ नावाची संस्था आहे. या संस्थेमध्ये आपण अग्निहोत्र घेऊन राहिलेलो आहोत, ज्याला श्रौताग्निहोत्र म्हणतात. या श्रौताग्निहोत्रामुळे आपल्याला अग्निहोत्री अशा प्रकारची पदवी प्राप्त आहे. पंडित प्रभाकर भट्ट कोटणीकर यांच्याकडे आम्ही आणि गजानन भट्ट भागवत, त्यानंतर गणेश भट्ट कोतोडेकर इत्यादी गुरुजनांच्याकडे आम्ही वेदांचं अध्ययन केलं. पंडित काशीनाथ शास्त्री जोशी यांच्याकडे शास्त्रांचं अध्ययन केलं. अशा प्रकारे अध्ययन करून सौ शैलजा आणि सोमेश्वर शास्त्री जोशी हेही मोठे पंडित होते आणि त्यांचा पुत्र म्हणून मी आहे. सध्या अग्निहोत्री आहे. माझ्याकडे सुद्धा सध्याच्या काळामध्ये 15-20 विद्यार्थी शिकत आहेत उमाशंकर अद्वैत वेदांत विद्यापीठ या पाठशाळेमध्ये. आणि श्री वैदिक धर्म संवर्धिनी सभा या नावे आपण एक ट्रस्ट संस्था निर्माण केलेली आहे. त्या संस्थेमार्फत एक गोशाळा आहे, एक अग्निहोत्रशाळा ही संस्था चालवते आणि अनेक ठिकाणी धर्मप्रचार प्रसाराचं कार्य, भागवत सप्ताह, रामायण कथा, वेदपारायण ह्या सर्व गोष्टी आपल्या मार्फत होत असतात, आपल्या विद्यार्थ्यांच्या मार्फत होत असतात. आणि जगामध्ये आमचा उपयोगच हा कार्यच हे आहे की संपूर्ण धर्माचा प्रचार प्रसार करणे, आणखीन आनंदाने कसं सगळ्या समाजाला राहता येईल हा विषय सर्वांच्या समोर सांगणे. मी गोविंद सोमेश्वर शास्त्री जोशी अग्निहोत्री एवढा माझा थोडक्यातला परिचय आहे. ओम स्वस्ति. नमस्कार. अक्षय तृतीयेच्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. अक्षय तृतीयेचं औचित्य साधून आज मी हा नीलम टॉक शो करत आहे. नीलम टॉक शो मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मी नीलम राजपूत तुमचं मनापासून स्वागत करते. अक्षय तृतीया मुहूर्त म्हणजे 3.5 मुहूर्त असतात, पण नक्की काय का ते मुहूर्त शुभ मानले, शुभ का मानले गेले ते 3.5 मुहूर्त, सर्वांची माहिती, महत्व, महात्म्य सांगणार आहे श्री गोविंद शास्त्री जोशी. गुरुजी, नीलम टॉक शो मध्ये मनापासून स्वागत करते. नमस्कार. नमस्कार. आता मी बोलले की अक्षय तृतीया म्हणजे दर महिन्याला तर तृतीया असतेच, पण ही तृतीया एवढी महत्वाची काय? अक्षय तृतीया काय, तिचं महात्म्य काय? आपण फार चांगल्या प्रकारचा प्रश्न विचारला.
या निमित्ताने लोकांच्या समोर अक्षय तृतीयेचं महत्व सांगण्याचा मला सुद्धा लाभ मिळतो आहे आणि अतिशय त्यामुळे आनंद वाटतो आहे. मी पण सर्व प्रेक्षक जनांचं स्वागत करतो आणि आपले जे 3.5 मुहूर्त आहे या 3.5 मुहूर्ताबद्दल संक्षेपतः माहिती सांगतो. 3.5 मुहूर्तामध्ये वर्षारंभी येणारा पहिला मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा. त्यानंतर वैशाख शुद्ध तृतीया म्हणजे अक्षय तृतीया. त्यानंतर आश्विन शुद्ध दशमी म्हणजे ज्याला विजयादशमी या नावाने सगळीकडे प्रसिद्धी आहे त्याला दसरा असं म्हणतात. तो एक 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. आणि आपल्या कार्तिक महिन्याची जी प्रतिपदा असते म्हणजे दिवाळीतली प्रतिपदा ज्याला बलिप्रतिपदा असं म्हणतात त्याला एक पाडवा असं म्हणतात. तोही एक मुहूर्त आहे. मिळून 3.5 मुहूर्त म्हणजे याच्यामधला गुढीपाडव्याचा हा संपूर्ण मुहूर्त आहे. अक्षय तृतीयेचा संपूर्ण मुहूर्त आहे. दसऱ्याचा संपूर्ण मुहूर्त आहे आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदेचा जो मुहूर्त आहे हा अर्धा मुहूर्त आहे. मिळून हे 3.5 मुहूर्त आहे. एरवी महिन्यामध्ये 2 वेळेला तृतीया येतात, 2 वेळा प्रतिपदा येतात, 2 वेळेला दशमी येते. परंतु याच दशमीला प्रतिपदेला का महत्व आलेलं आहे किंवा अक्षय तृतीयेला का महत्व आलेलं आहे तर प्राचीन काळामध्ये आपली जी कालगणना केलेली आहे या कालगणनेमध्ये 71 युगानंतर मन्वंतराची सुरुवात होत असते. मन्वंतरंतु दिव्यानां युगानां एकसप्तती. 71 युग गेली की एक मनु संपतो आणि दुसऱ्या मनुला आरंभ होतो. तो जो दुसरा मनु आरंभ झाला तो अक्षय तृतीयेला आरंभ झाला किंवा गुढीपाडव्याच्या दिवशी आरंभ झाला. म्हणून मन्वंतराचा युगाचा आरंभ असणारा हा अक्षय तृतीयेचा दिवस आहे. म्हणून या वैशाख शुद्ध तृतीयेला महत्व प्राप्त झालेलं आहे. याच्यामध्ये मन्वंतरामध्ये बरंच काही जगामध्ये बदल घडत असतात. प्रत्येक मन्वंतरामध्ये इंद्र वेगळे असतात. प्रत्येक मन्वंतरामध्ये सप्तर्षी वेगळे असतात. एकूण या जगताची व्यवस्था पाहण्याकरता म्हणून ऋषी वेगळे असतात. या सगळ्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या निर्माण होत असतात. त्याला युगादी मनवादी अशा प्रकारचं नाव दिलं. आणि अक्षय तृतीयेचा दिवस हा युगादी मनवादीचा दिवस असल्या कारणाने अक्षय तृतीया हा अत्यंत महत्वाचा मुहूर्त मानलेला आहे. आता तुमच्या मनामध्ये असा एक प्रश्न येईल की या अक्षय तृतीयेला कुंभदान वगैरे करतात त्याचं काय महत्व आहे तर हा अक्षय तृतीया ही जी तृतीया आहे ही वसंत ऋतूमधली तृतीया आहे. चैत्र आणि वैशाखातला जो ऋतू असतो त्याला वसंत ऋतू असं म्हणतात. फळाफुलांची विशेष वृद्धी असते. या वसंत ऋतूमध्ये विशेषतः जलदान हे आपल्या पितरांच्या मुक्तीला कारण सांगितलेलं आहे. पितरांचं पण महत्व असतं अक्षय तृतीयेला. म्हणून
त्या पितरांच्या तृप्तीसाठी मुक्तीसाठी सुद्धा अक्षय तृतीयेला जो कोणी कुंभदान जलकुंभदान करतो, पाणपोळी दान करतो, त्याचे पितर जे आहेत हे मुक्तीला जातात, त्यांना अक्षय सुखाची प्राप्ती होत असते. म्हणून या तृतीयेचं नाव अक्षय तृतीया असं पडलेलं आहे. या दिवशी 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्या कारणाने तो संपूर्ण दिवस शुभ मानलेला आहे. अक्षय म्हणतात. त्या दिवशी केलेलं पुण्य हे अक्षय होत असतं, त्या पुण्याचा क्षय होत नाही. म्हणून ह्या अक्षय तृतीयेला विशेषतः शय्यादानाचं विशेष पुण्य आहे. त्यानंतर पंखा दान करावा म्हणून सांगितलेलं आहे. त्यानंतर वाळा दान करावा म्हणून सांगितलेलं आहे. त्यानंतर पाणपोळी माठ दान द्यावा म्हणून सांगितलेलं आहे. कापूर दान द्यावा म्हणून सांगितलेलं आहे. त्यानंतर पादत्राण म्हणजे ज्याला आपण चप्पल म्हणतो हे दान द्यावेत म्हणून सांगितलेले आहे. ह्या सगळ्या प्रकारांनी मनुष्याचे पितर जे आहेत हे मुक्तीला जातात. पितरांच्या उद्धारासाठी ही तृतीया विशेष मानली गेलेली आहे. म्हणून अक्षय तृतीयेचं महत्व सगळ्या तृतीयांपेक्षा विशेष आहे. आता प्रत्येक म्हणजे शुभमुहूर्त आपण म्हणतो, पण हे दान का करायचं? आता तुम्ही बोलताय ना की हे दान करायचं. या दानामुळे पितर मुक्त होतात. जेव्हा पितृलोकामध्ये आपले पितर गेलेले असतात, त्या पितरांचं वर्णन असं केलेलं आहे. पितरः कृष्णवर्णाश्च चतुर्हस्ता विमानगाः यष्टेक्ष सूत्रकरका भयाढ्यास्तान नमाम्यहम्. पितर हे काळ्या रंगाचे असतात, 4 हाताचे असतात, विमानामधून फिरत असतात, हातामध्ये त्यांच्या काठी असते, रुद्राक्षाची माळ असते आणि त्यांचं एकूण जर स्वरूप बघितलं तर ते भयानक असतं. ते उग्र स्वभावाचे असतात. त्यांना सुद्धा पितृलोकामध्ये जसं स्वर्गामध्ये किंवा ब्रह्मलोकामध्ये किंवा कैलासामध्ये किंवा वैकुंठामध्ये जसा आनंद असतो असा पितृलोकामध्ये त्यांना आनंद नसतो. त्यांना सुद्धा पितृलोकातून मुक्ती मिळावी अशी इच्छा असते. पण त्यांना मुक्ती मिळायची असेल तर त्यांच्या मुलाबाळांच्यावरती फार मोठी जबाबदारी असते की अक्षय तृतीयेसारख्या अत्यंत महापर्व काळामध्ये दानधर्म व्हायला पाहिजे. दान हे इतकं महत्वाचं आहे. विशेषतः कलियुगामध्ये दानधर्माचं महत्व फार मोठं आहे. दानाने अशी पुण्य संपादन केली जातात की त्याच्या योगाने पितरांची मुक्ती होते, आपल्याला सुद्धा सद्गती प्राप्त होते. म्हणून दान हे महत्वाचं आहे. जसं दयाधर्म आहे, त्यानंतर शुद्धी हा एक धर्म आहे, तसा दानधर्म सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. साधी गोष्ट आहे की आपण एखादी वस्तू एखाद्याला दिली की तो जो घेणारा मनुष्य आहे त्या घेणाऱ्या मनुष्याला एक विशेष प्रकारचं समाधान वाटतं किंवा या माणसाने मला ही वस्तू दिली. त्याला जे समाधान वाटणार आहे किंवा तुम्ही पाणपोळी दान दिली आणि थंड पाणी त्या पाणपोळीतलं प्राशन केलं की एक जे आत्मतृप्ती होत असते थंड पाणी पिण्यामुळे, त्या आत्मतृप्तीचं इतकं पुण्य आहे की देणाऱ्या मनुष्याला त्याचे सगळे पितर जे आहेत हे एकदम समाधानी होतात, संतुष्ट होतात आणि आपल्या मुलाबाळांना आशीर्वाद देतात की तू माझ्यासाठी दानधर्म करतोयस आणि तुझ्या या दानधर्माच्या पुण्याने मी स्वर्गलोकामध्ये चाललेलो आहे किंवा ब्रह्मलोकामध्ये चाललो आहे किंवा वैकुंठामध्ये चाललेलो आहे. याच्यासारखा आनंद दुसरा कशात नाही.
म्हणून हा दान धर्म अत्यंत महत्वाचा आहे. गुरुजी एवढी चांगली माहिती सांगताय, म्हणजे खरंच नुसतं आपण मुहूर्त माहित असतात, हे 3.5 मुहूर्त आहेत, पण एवढं त्याचं महात्म्य एवढं माहितीच नसतं. हे महात्म्य काही लोकांच्या मध्ये थोडीशी गैरसमजूत अशी आहे की 3.5 मुहूर्त म्हणलं म्हणजे काहीही त्याच्यावर करायला चालतं, शुभ मुहूर्त मानले जातात. म्हणजे शुभ मानले, परंतु मुहूर्त बघितलं नाही तरी चालतो अशी नाही आहे वस्तुस्थिती. बरं का, त्याच्यामध्ये कसं आहे, अक्षय तृतीया म्हणजे मी वास्तुशांत करीन, अक्षय तृतीया म्हणजे मी विवाह करीन, किंवा अक्षय तृतीया म्हणजे मी वाहन खरेदी करीन, अक्षय तृतीया म्हणजे मी आणखीन काय उपनयन करीन. अशा सगळ्या गोष्टीसाठी तो मुहूर्त असेलच असं सांगता येत नाही. अक्षय तृतीया हा युगादी मनवादी असल्या कारणाने मुहूर्त चांगला खरा शुभ आहे, परंतु त्या मुहूर्तावर जर नक्षत्र चांगलं नसेल तर त्यावेळेला तुम्हाला विवाह करता येईल असं सांगता येत नाही. त्या मुहूर्तावर वास्तुशांत करता येईलच असं सांगता येत नाही. उद्या समजा एखादी अक्षय तृतीया जी आहे ही रविवारी आली, मंगळवारी आली, तर वास्तुशांतीचा मुहूर्त असणार नाही. कारण रविवार आणि मंगळवार हे वास्तुशांतीला बाधक सांगितलेले आहे. हा विषय सुद्धा लोकांनी थोडासा लक्षात घेणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण कसं होतं, मुहूर्त 3.5 मुहूर्त असं. आता चांगली गोष्ट, तुम्हाला एखादं शुभ कार्य आरंभ करायचं असेल, मला काही नाही, एखादं पारायण सुरू करायचं आहे, किंवा नवीन कपडे धारण करायचे अंगावरती, किंवा नवीन सोनं खरेदी करायचं आहे, किंवा एखादा नवीन वस्तू घरामध्ये आणायची आहे, अशा सर्व गोष्टींच्यासाठी, किंवा एखादा जपजाप्य करायचं आहे, दानधर्म करायचा आहे, अशासाठी हा अक्षय तृतीया मुहूर्त हा विशेषात विशेष चांगला सांगितलेला आहे. म्हणून त्या दिवशी सर्व लोकांनी ह्या गोष्टी अवश्यमेव कराव्या. त्याच्या योगाने त्यांचं पुण्य जे उत्पन्न होतं ते अक्षय होतं, ते कधी नष्ट होत नाही, आणि त्या पुण्यामुळे आपले पितर जे आहे ते मुक्त होत असतात. अर्थातच श्रद्धेने, प्रेमाने, आदराने जर हे काम केलं तर विशेष त्याच्यापासून लाभ होतो. आपल्या आर्य सनातन वैदिक धर्मामध्ये आदराने कर्म करणे, श्रद्धेने कर्म करणे या गोष्टीचं महत्व फार आहे. श्रद्धा एक असावी लागते. श्रद्धा असावी लागते. हो. कशी श्रद्धा म्हणजे काय, तर या कर्माविषयी आणि या कर्माचं जे महत्व सांगितलं आहे त्याविषयी अतिशय विश्वास असावा. आता तुम्ही गुरुजी म्हणताय की विश्वास असावा. विश्वास, कारण कसं एक तर आता आधुनिक जग आहे की परंपरा, आपण ह्या सणांच्या, म्हणजे आपण हे सगळे सण हिंदू धर्मात सगळे साजरे करत असतो. आपण हे सण परंपरेने आपण करतो. आपल्या पुढच्या पिढीला पण असं वाटतं की त्या पिढीने हे सगळे सण साजरे करायला पाहिजे. पण आधुनिक जग आहे त्यामुळे त्या पिढीला हे थोडंसं मनाला पटत नाही. आता हे तुम्ही कसं बोलताय की श्रद्धा पाहिजे. श्रद्धा असेल तरच ते मनापासून केलं जातं. किंवा साधी गोष्ट एक लक्षात घेण्यासारखी आहे. एखादा मनुष्य आपल्याकडे समजा आला की मी तुमच्या घरामध्ये अमुक अमुक काम करून देतो, त्याच्यावर जर विश्वास असेल तर तो काम व्यवस्थित करेल. त्याच्याकडे तुम्ही सारखे शंकायुक्त नजरेने जर पाहत राहिला किंवा त्याच्यावरती अविश्वास ठेवला तर त्याच्या कामामध्ये सुद्धा फरक पडतो. आणि म्हणून विश्वास ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. हे जे आपण आपल्याला जे सांगितलेल्या गोष्टी आहेत या काही कोणी साध्या सुध्या माणसाने सांगितलेल्या नाही. पूर्वीपासूनच व्यासानेक महर्षींनी सांगितलेले आहे. व्यास, पराशर, वसिष्ठ, वाल्मिकी
गौतम, विश्वामित्र असे मोठे मोठे जे तपस्वी ऋषी लोक होऊन गेले, या ऋषी लोकांनी आपल्या हजारो वर्षांच्या आयुष्यामध्ये या सगळ्या गोष्टींचे अनुभव घेतले, त्याच्यावर प्रयोग केले आणि मग ते लोकांच्या समोर प्रसिद्ध केले. म्हणून आता त्याच्यामध्ये पुष्कळ काळामध्ये गेल्या कारणाने लोकांना पुन्हा पटवून सांगण्याची वेळ आली. आता शेवटी कुठेही गेलं तरी प्रयोगातून विज्ञान हे सध्याच्या लोकांचंच वाक्य आहे. हे वाक्य कायम आपल्या आचरणामध्ये ठेवलं पाहिजे. कोणतीही गोष्ट प्रयोगाशिवाय करणार नाही. प्रयोगातून शास्त्र तयार होतं, प्रयोगातून विज्ञान प्राप्त होत असतं. आज आता आकाशामधून विमानं जात आहेत, रस्त्यावरून गाड्या फिरतायत, इलेक्ट्रॉनिक वगैरे अशा प्रकारच्या गोष्टींचे शोध लागले. परंतु प्रयोग केल्याशिवाय या सगळ्या शोधांचा आपल्याला खात्री पटलेली आहे का? प्रयोग केले, बटन दाबलं की घरातला दूरदर्शन टीव्ही लागतो, बटन दाबले की लाईट लागते. हे सगळं हजार वेळेला प्रयोग करून जेव्हा सिद्ध झालं तेव्हा लोकांच्या मध्ये प्रसिद्ध केलं गेलं. आता नुकतीच घडलेली गोष्ट, कोरोनामध्ये वॅक्सिन आलं. हे वॅक्सिन तयार करेपर्यंत किती वर्ष, 1.5 वर्ष लागलं जास्तच. त्या वॅक्सिनसाठी जे काही पदार्थ वापरले असतील वॅक्सिन तयार करताना, त्याच्यावर लोकांचा आज तरी विश्वास आहे का? परंतु आज इतक्या संशोधक लोकांनी त्याचं संशोधन करून ते वॅक्सिन जगामध्ये आणून लोकांच्यावर त्याचा प्रयोग केला आणि लोकांना ज्या वेळेला बरं वाटलं तेव्हाच विश्वास पटला ना. अक्षय तृतीया ही तर समोर आहे. त्या तिथी आपल्या पंचांगानुसार आलेल्या आहेत. आपण ज्या ज्या वस्तू द्यायच्यात त्या साध्या वस्तू, माठ आहे, चप्पल आहे, गादी आहे, आणखीन काय वाळा आहे, पंखा आहे, अशा गोष्टी दान द्यायला सांगितलेले. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या वस्तू या आपल्याला सुखदायक आहेत. मग सुखदायक वस्तू जी दुसऱ्याला आपण देतो आणि त्याच्यामधून त्याला जे सुख मिळतं, जेव्हा तो हातात पंखा घेऊन हाताने वारं घेतो त्यावेळेला वा किती सुंदर वारं येते मला, म्हणून त्याच्या मनात जे समाधान निर्माण होतं, त्याचा आत्मा जो सुखी होतो, त्याच्या योगाने पितरांना मुक्ती मिळते. त्याला थंड पाणी प्यायला मिळाल्यानंतर जे आत्मसमाधान वाटतं, या आत्मसमाधान दुसऱ्याला दिल्याबद्दल जे आपल्या ठिकाणी पुण्य निर्माण होतं, त्या पुण्याईने आपले पितर स्वर्गाकडे जात असतात. आता हे स्वर्ग, नरक, वैकुंठ या सगळ्या कल्पना काय आहेत असं तुम्ही म्हणाल. जसं आपला हा भूलोक आहे तसेच हे सुद्धा लोक आहे, त्याला स्वर्ग नाव आहे. तसं आपण एखाद्याच्या घरामध्ये गेलो आणि सर्व सुखसोयीने युक्त घर असलं आणि घरातून बाहेर आलो आणि विचारलं काय कसं काय वाटलं घर, हो स्वर्गासारखं घर आहे. कधी आपण स्वर्ग बघितलेला नसतो, पण म्हणतो कसं, वा स्वर्गासारखं घर आहे. याचा अर्थ असा की अत्यंत सुखदायक आहे. तसं या आपल्याला मिळालेलं, एखाद्या माणसाला काही साधा वाळ्याचा पंखा दिला आणि एखाद्याने इलेक्ट्रिकचा पंखा आणून दिला आपल्याला, जास्तीत जास्त सुख कशात वाटेल? इलेक्ट्रिकच्या पंख्यामध्ये जास्ती सुख वाटेल, कारण तो आपण काही कष्ट न करता आपल्याला वारं देतोय. मग जास्ती समाधान कशाने होईल? इलेक्ट्रिकच्या पंख्याने जास्ती समाधान होईल.
तेव्हा तो म्हणेल वा वा तुझं कल्याण हो, मला तू अशा प्रकारचा पंखा दिलास. हे गुरुजी तुम्ही दानाचं महत्व सांगताय, म्हणजे प्रत्येक वेळेस की मुहूर्त म्हणून नाही, कायमच दान त्या त्या पर्व काळावर विशेष दान करणं ते जास्त. जसं दसरा आला की ती आपट्याची पानं वाटणे, त्याला सुद्धा पूर्वी इतिहास घडलेला आहे. पाडवा आला की वर्षाचं स्वागत करण्याकरता गुढी उभी करणे, त्याला इतिहास आहे. नव हिंदू वर्षाची पहिला दिवस आहे, आपल्या नवीन वर्षाचं स्वागत करायचं आहे. गुढीपाडवा काय, गुढीपाडवा जो आहे हा तर असाच युगादी मनवादी आहे, वर्षारंभ आहे. त्या दिवशी जे आपण चांगलं कर्म करू ते चांगलं कर्म वर्षभर आपल्याला प्राप्त होत असत. समजा गुढीपाडव्याला तुम्ही उत्तम अशा प्रकारे माळ घेतली आणि रामनामाचा जप केला, वर्षभर तुमच्याकडनं रामनामाचा उच्चार होत राहतो. हे गुढीपाडव्याचं महत्व आहे. गुढीपाडव्याला नवीन कपडे घातले, अभ्यंग स्नान केलं, एकमेकाला शुभेच्छा दिल्या, तर वर्षभर तुम्हाला शुभेच्छा देत राहणार लोक. गुढीपाडव्याला लोकांशी तुम्ही चांगल्या प्रकारचा संवाद साधला तर वर्षभर लोक तुमच्याशी चांगला संवाद साधणार. कारण आरंभ चांगला आहे ना, कुठल्याही गोष्टीला आरंभ चांगला व्हावा लागतो. चांगला आरंभ झाला की तिथून उत्साह वाढतो आणि उत्साह वाढला की मनुष्याला यश प्राप्ती होते. कारण शास्त्र सांगतो उत्साह हे श्री प्रतिवसती, उत्साहामध्ये यश आहे. तुम्ही कुठलंही काम करा, उत्साहाने जर काम करायला लागला तर तुम्हाला यश प्राप्ती होते, आणि तुम्ही निरुत्साहाने काम करायला लागले की यश प्राप्ती होत नाही. हे अगदी सामान्य गोष्टीमध्ये सुद्धा आपल्याला अनुभवायला मिळतं. खूप छान सांगितलं. खरंच आहे, उत्साहाने केले की खरंच त्यात यश प्राप्ती खरंच आहे. म्हणून गुढीपाडव्याला उत्साहाने कलश घ्यायचा आणि तो कलश एका काठीवरती ठेवून, नवीन वस्त्र लावून, साखरेची गाठ बांधून, कडुलिंबाचा पाला लावून आणि आंब्याचा डहाळा लावून त्याला गंधफूल वगैरे बांधायचंय आणि ते सगळं दारामध्ये आपल्या उभं करून व नवीन वर्षाचं स्वागत करायचं. मध्ये मध्ये कोणी म्हणलं कलश पालथा का घालायचा, मग कलश कसा घालायचा? मी त्यांना असा प्रश्न विचारला की कलश हा काठीवर उभा करताना सरळ बसवून दाखवा बरं, किंवा मंदिरावरती कळस बसवतो आपण, तोही कलशच आहे, मग तो सरळ त्याचं टोक खाली करून कलश मंदिरावर बसू शकतो का? नाही, त्याचं टोक वर करूनच बसवायला पाहिजे. तो कलश चांगला सजवून बसवला असताना वर्षाचं स्वागत केलं जातं आणि त्या काळाची जी देवता आहे त्या काठीला ब्रह्मध्वज म्हणलेला आहे. त्या ब्रह्मध्वजाची पूजा सांगितलेली आहे. सकाळी सूर्योदयाच्या समयाला त्याची पूजा करून त्याला उभं करायचं आणि संध्याकाळी सूर्यास्ताला ती खाली उतरवायची. हे वर्ष प्रतिपदेच आहे. अक्षय तृतीयेला माठ घ्यायचा, माठामध्ये पाणी घालायचं, त्याच्यामध्ये वाळा घालायचा, चप्पल घ्यायच्या, आणखीन काय पंखा घ्यायचा, शय्या म्हणजे गादी घ्यायची, उशी सतरंजी घ्यायची, अशा वस्तू घ्याव्यात आणि अत्यंत आनंदाने, प्रेमाने, विश्वासाने दान द्याव्यात. ह्या दान दिले असताना जे त्या दान घेणाऱ्या मनुष्याच्या आत्म्याला जे काही समाधान आहे, त्या समाधानातून उत्पन्न होणारे जे पुण्य आहे हे अक्षय आहे. याच्यामध्ये कुठल्याही अलौकिक गोष्टी नाही, सगळ्या लौकिक आहेत आणि प्रयोग सिद्ध आहे. आता हे 2 मुहूर्त झाले, आता विजयादशमी. विजयादशमीला, दसरा विजयादशमीला विजय मुहूर्त म्हणलेला आहे. विशिष्ट वेळेला विजय मुहूर्त सांगितलेला असतो.
पांडवांनी सुद्धा युद्धामध्ये विजय त्याच वेळेला मुहूर्त केल्यामुळे मिळवला. प्रभू रामचंद्राने सुद्धा त्याच वेळेला युद्धाच्या घोषणेला करून विजय मिळवला. म्हणून विजयादशमी असं तिचं नाव पडलं. आपट्याच्या झाडावरती आपली शस्त्रास्त्र ठेवलेली होती, ती तिथनं घेतली आणि म्हणून त्या झाडाला तोपर्यंत त्या वृक्षावरती सुरक्षित राहिलेली होती. म्हणून त्या वृक्षाला सुद्धा आशीर्वाद दिले की तुमचं आजच्या दिवशी सोन्या इतकं महत्व राहील. तसं आपण करतो की नाही, एखादं आपलं कार्य करायला आरंभ केला आणि आजच्या दिवशी मला यश मिळालं, आजचा दिवस सुवर्णाक्षराने लिहा. काय सोन्याने लिहून काय फार मोठं घडणार आहे का ते काही नाही, पण आज सुवर्णाक्षराने काय लिहायचं, मला यश मिळालं. तसं म्हणतात आजच्या दिवशी युद्धाचा संकल्प करून विजय यात्रा सुरू केली रामचंद्रांनी, पांडवांनी, आणि त्यांना विजय मिळाला. म्हणून दसऱ्याच्या दिवशी सुद्धा विजय मुहूर्त 3:30 मुहूर्तातला एक मोठा मुहूर्त सांगितलेला आहे. निश्चितपणे विश्वासाने ते जर कार्य केलं तर मनुष्याला विजय प्राप्ती होते. म्हणून दसरा. आणि आता राहिला कोणता, दिवाळीतला पाडवा. दिवाळीतल्या पाडव्याला त्याचं महत्व थोडस युगादी मनवादीपेक्षा थोडस कमी आहे. त्याला बलिप्रतिपदा असं म्हणलेलं आहे. बलिराजाची कथा त्या वेळेला घडलेली आहे म्हणून त्याला बलिप्रतिपदा असं म्हणलेलं आहे. मग त्या ठिकाणी बळीराजाची पूजा वगैरे करायची, त्याच्यामधलं सोनं शोधून काढायचं आणि घरातल्या स्त्रियांनी पुरुष मंडळींना निरांजनाने ओवाळायचं. मग त्यांच्या ताटामध्ये ते सोनं घालायचं, ज्याच्या योगाने सगळीकडे सुख समाधान समृद्धी प्राप्त होत असते. म्हणून बलिप्रतिपदा. अशा आपल्या या एकूण कालगणनेमध्ये असे पुष्कळ पर्वकाळ सांगितले आणि सगळे देवादिकांशी संबंधित आहेत, ऋषी लोकांशी संबंधित आहेत. त्याच्या काही इतिहास घटना घडलेल्या आहेत आणि त्या घडलेल्या घटनेचा वारंवार प्रत्यय लोकांना आलेला आहे आणि म्हणून त्याचं महत्व सगळीकडे सांगितलेलं आहे. शेवटी आपल्याला शास्त्र सांगितल्याशिवाय पटत नाही, प्रयोग केल्याशिवाय पटत नाही, प्रयोग केल्याशिवाय शास्त्र कळत नाही. प्रयोग करा. आतापर्यंत ऋषी लोकांनी हजारो लाखो वर्ष प्रयोग केले आणि लोकांच्या समोर ठेवले, तेव्हा लोकांना याच्या वस्तू फायदा झालेला आहे. आपल्याला का नाही होणार? याचा फायदा होऊनच द्यायचा नाही म्हणून मुद्दाम एखादं काम करायचं, मुद्दाम मोडून टाकायचं. असा जर विचित्र पद्धतीने जर तुम्ही कार्यभाग त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला तर तो केव्हाही होऊ शकतो. एखाद्या मनुष्याची जन्मतिथी का करतो आपण, वाढदिवस का करतो? आज या जगतामध्ये तुझा जन्म झाला म्हणून आनंद झाला, तो आनंदोत्सव साजरा करतो. एखाद्या माणसाने त्याच वेळेला समजा काहीतरी मुद्दाम हा जन्माला आला म्हणून वाईट कर्म केलं तर काय होईल? बघ, तू जन्माला आला असं हे वाईट कर्म केलं. तर त्याचा तो वाईटपणा जो आहे, हा वाईटपणा त्याच्यासाठीच अत्यंत दुःखाला कारण होऊ शकतो. परंतु आज मी जन्माला आलो म्हणून आज माझ्या जन्मतिथीवरती मी छानपैकी दानधर्म करावे, मंत्र म्हणावेत, यज्ञयागादी कर्म करावे. त्याच्या योगाने जो उत्पन्न होणारा आनंद आहे हा आपल्या पुढच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करणारा असतो. म्हणून वाढदिवस करायचा,
तो जसा करायचा तसेच हे आपल्या प्रत्येक महिन्यामध्ये सांगितलेले विशेष विशेष पर्वकाळ आहेत. त्या पर्वकाळामध्ये देवांनी विशेष, ऋषी लोकांनी विशेष त्या पर्वकाळाचं महत्व जाणून त्या दिवशी काय करावं हे सांगून ठेवलेलं आहे. आणि ते त्या दिवशी केलं असताना मनुष्याला अतिशय सुख प्राप्त होतं, त्यांचे पितर मुक्त होतात. म्हणून अक्षय तृतीया ज्यांचे पितर गेलेले आहेत त्यांच्या पितरांना सुख प्राप्त व्हावं म्हणून अक्षय तृतीयेचा सुंदर दान धर्माचा कार्यक्रम प्रत्येकाने करावा आणि त्यातून सगळ्यांच्या पितरांना मुक्ती मिळावी अशी मी एक परमेश्वराच्या जवळ शुभकामना करतो. खूप खूप धन्यवाद गुरुजी. एवढी चांगली माहिती तुम्ही सांगितली, खरंच खूप चांगली माहिती सांगितली. 3:30 मुहूर्त पण समजलंय, अक्षय तृतीयाचं पण महत्व समजलं आणि एवढं तुमचा वेळ काढला गुरुजी, तुम्ही एवढी चांगली माहिती सांगितली. खूप खूप आभारी आहे. हे आमचं कर्तव्य आहे. आभार मानण्यापेक्षा मला हे सांगत असताना अतिशय आनंद वाटला. समाजासमोर हा विषय आनंददायक ठरो आणि सुख समृद्धीदायक ठरो अशी मी ईश्वराजवळ प्रार्थना करतो. खूप खूप धन्यवाद, आभारी आहे. अशाच वेगवेगळ्या मुलाखत, वेगवेगळ्या विषयांवर माहिती समजून घेण्यासाठी पाहत रहा नीलम टॉक शो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा नीलम टॉक शोला. खूप खूप धन्यवाद, आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.